काही दिवसापासून वाटत होतं की आपण हे डेली ब्लॉग बनवायला चालू करू किंवा मग व्हिडिओ बनवायला चालू करू. मग मनात पुन्हा प्रश्न, लोक काय म्हणतील. कारण आपण लोकांचे व्हिडिओ पाहत असतो आणि त्यात खालच्या कमेंट्सही वाचतो. काहींच्या कमेंट्स खूप चांगल्या असतात, काहींच्या खूप विचित्र कमेंट्स असतात. अशा कमेंटचा सामना आपण करू शकतो का? मग त्याच वेळेस एक गोष्ट आठवली, ती तुमच्याशी शेअर करूशी वाटली. की एक संत रस्त्याने जात होते आणि रस्त्याने जात असताना काही लोक त्यांना शिव्या देत होते, अपमानित करत होते. पण ते काहीच न बोलता आपल्या मार्गाने चालले होते. काहींना खूप आश्चर्य वाटलं की हे संत काहीच कशी काही प्रतिक्रिया देत नाही. काहींनी त्यांचा रस्ता अडवला आणि विचारलं, लोक तुम्हाला एवढं अपमानित करतात, एवढ्या शिव्या देतात आणि तुम्ही कसे चिडले नाहीत? त्यावर ते हसले आणि बोलले की जर तुमच्याकडे एखादी वस्तू आहे आणि ती तुम्हाला मला द्यायची, पण मी त्याचा स्वीकार करत नाही, ती वस्तू राहिली कुणाकडं? ते बोलले आमच्याकडं. मग ते बोलले तुमच्या शिव्यांचं, तुमच्या शब्दांचंही तसंच आहे, मी त्याचा स्वीकार केला नाही. त्याच वेळेस जाणवलं की लोक काय बोलतात हे आपल्या हातात नाही, पण आपण काय करायचं हे मात्र आपल्या हातात आहे. ते एक म्हण आहे ना, बोलणाऱ्याच्या जिभेला हाड नसतं, त्यातलाच हा प्रकार. तुम्हालाही कधी अशा कमेंटचा सामना करावा लागला आहे का? किंवा तुम्ही नवीन ब्लॉगर म्हणून जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्हालाही कधी अशा गोष्टींचा सामना करावा लागला आहे का? तुमच्या अशा गोष्टी मला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो बटन दाबायला विसरू नका.